मंत्री उदय सामंत यांच्या दौरा पत्रकामध्ये बेळगावचा उल्लेख बेळगावी असा करण्यात आला। बेळगावी उल्लेख केल्याने सीमा भागामध्ये तीव्र नाराजी आहे। गेल्या 6 दशकांपासून सीमा भागातील 865 गावं महाराष्ट्रात येण्यासाठी कर्नाटक सरकारसोबत लढा देत आहेत। कानडी करण्यावेळी बेळगावचं नामांतर हे बेळगावी असं करण्यात आलं होतं। मात्र बेळगावच्या कारवार निपाणी भागातील 865 मराठी गावांनी याला विरोध केला होता। मात्र महाराष्ट्रातील मंत्र्यांकडून बेळगावचा उल्लेख बेळगावी केल्यामुळे आता सीमा भागामध्ये तीव्र नाराजी पसरली। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। नंदकिशोर, आता नाराजी पसरली, अर्थात नाराजी पसरणं अपेक्षित सुद्धा आहे। इतकी वर्ष जो लढा चालू आहे त्याच लढ्याच्या अनुषंगाने अशा प्रकारे मंत्र्यांकडून उल्लेख होणं, मंत्र्यांच्या पत्रकामध्ये उल्लेख होणं दुर्दैवी बाब। तर गेल्या अनेक वर्षांपासून जो हा लढा आहे तो जैसा ते आहे। हे संपूर्ण प्रकरण जरी कोर्टात असलं तरी सध्या महाराष्ट्र सरकारकडून ठोस अशी भूमिका जी आहे ती घेतली जात नसल्याचा वारंवार आरोप जो आहे तो कर्नाटकातील जे महाराष्ट्र विकास समितीचे नेते असतात किंवा मराठी माणूस असते हा वारंवार करताना आपल्याला पाहायला मिळतात की त्यातच उद्योग मंत्री उदय सामंत यांचा हा दौरा होता बेळगावचा। त्या बेळगावच्या दौऱ्यामध्ये त्यांचा उल्लेख जो दौरा पत्रकात त्याचा उल्लेख जो आहे तो बेळगावी असा करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा जी नाराजगी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत गेल्या 6 दशकापासून ही संपूर्ण 865 म्हणजे बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी हा संपूर्ण जो परिसर आहे जवळपास 865 गावं आहेत ही कर्नाटक सरकारसोबत झुंज देत आहेत एकच गोष्टीसाठी की आम्हाला आपल्या राज्यात यायचं, आम्हाला आमच्या महाराष्ट्रात यायचं आहे अशा पद्धतीची मागणी करत गेली अनेक वर्ष करताना आपल्याला पाहायला मिळते। यावेळेला अनेक लाठीचार्ज असू दे किंवा वेगवेगळ्या खोट्या गुन्ह्यात सुद्धा कर्नाटक सरकारनं तिथल्या मराठी पोरांना किंवा महाराष्ट्र विकास समितीच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकल्याचे सुद्धा टाकलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र अशातच दरवेळेला अशा पद्धतीचे वेगवेगळे जे खोटे गुन्हे आहेत ते सोडताना एकच त्यांची मागणी आहे बेळगावचे बेळगावी जे आहे ते खोद करावा आणि बेळगाव हा महाराष्ट्रात यावा अशी मागणी जी आहे ती गेली अनेक वर्ष होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र महाराष्ट्रातीलच मंत्र्याकडून अशा पद्धतीची चूक होणं ही खरं तर कुठेतरी वेगळी जी गोष्ट आहे ती मानली जाते आणि याची जी नाराजी आहे ती खरं तर सीमा भागात उठताना आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।